काय सांगाल या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकताच नीट पेपर फुटलाय, त्यानंतर सीईटी पेपर हा फुटलेला आहे, काय सांगाल? नीटचा पेपर फुटला, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदारी घ्यायला तयार नाही. विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाची, एनएसयूआय विद्यार्थी संघटना, युवक काँग्रेस आणि आमच्या वेगवेगळ्या जिल्हा काँग्रेस कमिट्या संघर्ष करत आहोत. आम्ही लढत आहोत. 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारच्या धर्मेंद्र प्रधान नावाच्या मंत्र्याने राजीनामा द्यावा, यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाची मंडळी संसदेमध्ये भांडू, रस्त्यावर भांडू. या नीट प्रकरणी आम्ही भांडत असतानाच काल महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर परीक्षा परिषदेला रद्द करावा लागला. महाराष्ट्र सरकारसाठी, देवेंद्रजी फडणवीसांसाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे. 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी टीईटीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा हे सरकार खेळ करत आहे. त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहे. 2020चा टीईटीचा पेपर फुटला. आयुक्ताच्या स्वीय सहाय्यकापासून परीक्षा परिषदेच्या अध्यक्षापर्यंत अनेक मंडळींना अटक केली. त्याच पुढे काय झालं, ती केस कुठपर्यंत आली, त्याच्यात कोणाला तुम्ही दोषी धरलं, याचं काही उत्तर देवेंद्रजी द्यायला तयार नाही. मागच्या अधिवेशनामध्ये पेपर फुटी प्रकरणी कडक कायदा करतो असं छाती बळवून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला सांगितलं. त्या नेमकं कायद्याचा उपयोग काय झाला? तो कायदा केलेला असताना सुद्धा 2026ला टीईटीचा पेपर फुटतो. शिक्षण मंत्री दादा भुसे असतील, शिक्षण आयुक्त असतील, यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षानं विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करायचं थांबवलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दादा भुसेंचा राजीनामा झाला पाहिजे. राजीनामा नाही झाला तर आपली पुढची काय भूमिका असेल? दादा भुसेंना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारे दादा भुसे 2020ला पण सांगत होते, मी हे सहन करणार नाही, आरोपीला गजाआड टाकू. 2026ला पण आता ते तेच बोलत आहेत. नुसताच बोलाचा भात आणि बोलाचा कडी करणाऱ्या या सरकारच्या मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. कधीपासून फिरू देणार नाही? फिरू देणार नाही. उद्या येऊ द्या.